श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। सद्गुरु सी उपमा वे अमृत, तरी अमर धरिती मृत्युपंथ। सद्गुरु कृपा यथार्थ, अमर करी श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि सद्गुरु स्तवनाच्या या चिंतनामध्ये समर्थ आता आणखीनही पुढे जाऊन या सद्गुरु तत्वाला अमृताची उपमा देत आहेत। आता हे अमृत सुद्धा कशा प्रकारानं सद्गुरु तत्वाला पूर्णपणे ते ओळखू शकत नाही किंवा सद्गुरु तत्वाला अमृताचीही उपमा लागू पडत नाही, याचा अर्थ असा आहे की अमृत सुद्धा कुठेतरी सद्गुरु तत्वापुढे अपूर्णत्वानं आपल्या समोर आलेलं असतं, त्याच्यामध्ये ही परिपूर्णता नाही। स्वर्गीचे देव सुद्धा नित्य अमृत पिऊनही मृत्यूच्या मार्गाने जात असतात। पहा, एकदा अमृत प्राशन केलं तरी सुद्धा मृत्यू चुकवता येत नाही आणि म्हणून सद्गुरु शिष्याला अशा प्रकारानं शुद्ध ज्ञान देत असतात, शुद्ध भावाचं बीजारोपण करत असतात आणि या शुद्ध भावातूनच खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा हा सत्शिष्य जो आहे हा अमर होत असतो। देहानं मरणं वेगळं असतं। पहा, देहानं मरणं याला जीवन मरण, जन्माला येणं आणि मरणं या फार क्षुल्लक गोष्टी आहेत, या फार साध्या गोष्टी आहेत। पण जन्माला येणं याचा अर्थ ती संकल्पना घेऊन आपण समोर येणं आणि मृत्यू होणं याचा अर्थ आपण अज्ञानानं संपून जाणं। संत असतात ना, हे संत असं नेहमी सांगतात की संत सत्पुरुष, हे संत आणि सत्पुरुष खऱ्या अर्थानं अमर झालेले असतात, कारण या देहाच्या जन्ममृत्यूच्या कल्पनेच्या पलीकडे ते गेलेले असतात। आम्ही देहरूपानं असतो ना, खरंच आपल्याला सांगतो आम्ही रोज मरतो आणि रोज जिवंत होतो। तुम्ही म्हणाल कसं हो बुवा? आम्ही रोज मरतो आणि पुन्हा जिवंत होतो। अध्यात्माच्या भाषेमध्ये आपल्याला सांगतोय मी, या चिंतनाच्या अनुषंगानं मी आपल्याला सांगतोय। हे चिंतन समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल। आम्ही मरतो याचा अर्थ आमच्या मनामध्ये कधी ना कधीतरी अज्ञान आणि अज्ञानापोटी आमच्या मनामध्ये कुठला तरी विचार आणि विकल्प येतो। वाईट वेगवेगळ्या प्रकारची वासना आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण होते। मनामध्ये वाईट वासना, वाईट विचार आणि विकल्प आला याचाच अर्थ ते मरण असतं। ते मरण याचा अर्थ की हा देह हा पवित्र आहे, हा पवित्र असणारा देह आतमध्ये असणारं आत्म्याचं आणि परमेश्वराचं प्रतिबिंब आणि त्याच देहामध्ये तुझ्या मनामध्ये असा विकल्प येणं म्हणजे त्या अर्थानं खरं मरणं असा त्याचा अर्थ होतो। पण सद्गुरू जे असतात या ओवीच्या अनुषंगाने आपल्याला सांगतो, सद्गुरू हे शिष्याला शुद्ध ज्ञान देतात, शुद्ध ज्ञानातूनच ते अमृत देत असतात आणि अमृताचे बोल जे असतात ना, हे अमृताचे बोल त्यांना देत असताना त्या शुद्ध स्वरूपाची अंतःकरणामध्ये जाणीव त्यांच्यामध्ये ते निर्माण करत असतात। ही शुद्ध स्वरूपाची जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं म्हणजे याचाच अर्थ खऱ्या अर्थानं अमर होणं असं असतं। म्हणजे त्या ठिकाणी मरण नाही, मरण फक्त देहाला आहे, मरण आत्म्याला मरण असं नाही। आपण तर सहज म्हणून जातो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो। आत्म्याला चिरशांती लाभो हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे। आत्मा हा चिरशांतच आहे, आत्मा स्थिरच आहे, आत्मा शाश्वतच आहे। आत्म्याला मरण नाही, आत्म्याला जन्म नाही आणि जन्ममरणाच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला आम्ही काय शांती देणार? म्हणून हा एक म्हणण्याचा एक प्रघात आहे की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो वगैरे वगैरे। पण अशा शुद्ध ज्ञानातून
सद्गुरू आपल्या सत्शिष्याला अमर करत असतात आणि मुक्त करून टाकत असतात। ही मुक्तावस्था त्यांना मिळण्यासाठी आपल्याला या दृष्टीनं साधन करावं लागतं। आपल्या जीवनामध्ये यश मिळणं, या आपल्या जीवनाची प्रगती होणं आणि मनाची ही खऱ्या अर्थानं यश ही एक अवस्था आहे। पहा, आपल्याला जर अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये यश मिळालं, सफलता जर मिळाली तर आपल्याला वाटतं किती छान वाटतं, किती बरं वाटतं। पण आपल्याला सांगतो याच यश ही मनाची एक सुंदर अशा प्रकारची अवस्था आहे। मी यशस्वी होणारच अशा प्रकारची मनाची धारणा आपली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला विश्वास हा आपल्याकडे खऱ्या अर्थानं यशस्वी खेचून आणू शकत नाही। म्हणून यशाची खात्री ही आपल्याला अशा अर्थानं मिळणं आवश्यक असतं। दुःख ही परमेश्वराची साथ असते, दुःख ही परमेश्वरानं आपल्याला मारलेली हाक असते आणि ती आपल्याला मनन करण्यासाठी ती उपयुक्त ठरत असते। अशा मननातून आणि अशा चिंतनातून आपण स्वतःजवळ येण्यास आपण स्वतःला ती मदत करत असतो। म्हणून समर्थ असं म्हणतात की सद्गुरूशी उपमावे अमृत, अमृतापेक्षाही, अरे ज्याचं नाम तुला घ्यायला सांगितलं ते नाम कसं आहे पहा, नाम तुझे अमृत संजीवनी। त्याचं नाम घ्या, नाम घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही अमर व्हा आणि मग खऱ्या अर्थानं मरणाच्या अवस्थेच्याही तुम्ही पलीकडे जाल। म्हणून सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी। ही सद्गुरू कृपा आपल्याला अमर करत असते, ही सद्गुरू कृपा आपल्याला खरं ज्ञान देत असते। अशा सद्गुरूंच्या चिंतनामध्ये आपण सतत राहावं, असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे। जय जय रघुवीर समर्थ।